गाइस, वेलकम बैक टू अनदर व्लॉग। अपन आज निकलने वाले थे 9 बजे। एक प्लान किया था कि अक्कलकोट और तुळजापुर, और एक दोस्त है जो गाड़ी में देखो पीछे बैठा है, इसकी शादी है 25 दिन में, तो उसके शादी के लिए कपड़े लेने जाना था। लेकिन वो जाने वाले थे संडे को, तो हमने पोस्टपोन 3 दिन पोस्टपोन करा मेरी वजह से। मेरा कुछ प्रॉब्लम था उसकी वजह से। लेकिन अभी क्या सीन हुआ, मैं आने वाला नहीं था, 9 बजे जाने वाले थे हम। ज़रा मेरे को लूज मोशन और वॉमिटिंग का प्रॉब्लम हुआ था, तो इस वजह से मैं नहीं जाने वाला था। तो सुने नहीं लोग, इधर ही रुके, तो बोले तेरे को लेके ही जाने का। तो वॉमिटिंग भी कैसे हो रही थी, पानी में डालो निकल रहा था, ऊपर से भी नीचे से भी। जैसे अपन मुंह में पानी लेते हैं क्या पिचकारी माने करे, वैसे नीचे से निकल रही है, इतने टट्टी निकल रही, क्या बात हो। बट बैठते समय जो आवाज आती है अभी बॉम्ब फोड़ने को भी दिक्कत है, खीर निकलेगा या क्या निकलेगा समझ में नहीं आ रहा हो, हवा निकलेगी। तो फिर भी वो बोल रहे तेरे लिए क्या थैली लेते, तो मैंने बोला वॉमिटिंग का ठीक है, टट्टी कैसे करोगे, तो वो उस पे कर हम पकड़ लेते, ऐसे दोस्त है। अभी क्या बोले बताओ। तो मेरे वजह से देर हो गई। हाँ, 9 बजे निकलने वाले थे हम, 12 बज गए। लेकिन हमें क्या करें, चलो कोई ना, तुळजापुर जाते, उधर जाके आपको दिखा दे दर्शन का एकदम। उसके बाद क्या अक्कलकोट जाना है, हाँ अक्कलकोट जाना है। और अक्कलकोट के बाद बुगड़ी भी नहीं हो रही, अक्कलकोट के बाद शॉपिंग करनी है, तो सब देखने मिलेगा। तो जुड़े रहिए और ब्लॉग पूरा देखिए, ब्लॉग पूरा देखिए। आज बहुत बकचोदी करने हाँ, वाले हैं, बकचोदी करने वाले हैं, देख लो। तो चलो मिलते हैं थोड़ी देर बाद। निकल के हमको खाली कितना 15-20 मिनट ही हुआ है खाली। मेरे को आ रहा है प्रेशर अभी प्रेशर तो जुलाब लो तो बोझा भी जाए तो जाएगा, और थोड़ा गैस वाला फील हो रहा है, लेकिन छोड़ो या नहीं समझ में बहुत चटेला झाला है। कैसी अपमानजनक बातें कर रहा है लड़का, ये अश्लील है ये लोंडा। अरे भाई ले, अगर गाइस को ले गेले, अगर गाड़ी में कुछ हो गया खीर निकलेगा या तूप निकलेगा पता नहीं क्या होगा। गाडी घाण पॅन्ट सुद्धा मी क्रीम कलरची घातली आहे, जर कलर जर का लय बेकार लागली। इसकी शादी है, इसकी शादी में ये गाड़ी सजानी है और ये अभी सजाने की बात कर रहा है। अभी आ रहा है, मैंने बोला था तुमको, मैं नहीं आता, तुम लोग जाओ, लेकिन तुम्हारे कीड़े वड़वड़ कर रहे थे, लेके जाना है तेरे को, लेके जाना है, क्या करे बताओ। रहमानी केड़ा रहता, वाळ 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 फाळ फाळ कर रहा है, इनका वड़वड़ कर रहा है और मेरा फळ फळ कर रहा है अभी। देखते हैं, अभी नाश्ते के लिए होटल में रुकेंगे, जाके थोड़ा सा हल्का होंगे, शीशी करेंगे अच्छे से, देखते हैं। चलो मिलते थोड़ी देर बाद। निघून तुळजापूरला पण पोचलो नाही अजून, लगेच सीएनजी टाकायला इथं थांबलेलं आहे मागा। ही सीएनजीचा विषय असतो, त्यामुळे काय करायचं, खर्च 3,000-5,000 होतंय, पण काय काय करणार आहे, पण काय माझी काळजी असते ना, 10च्या गाडीत 12 राहिली नसते। तू जा रे जा, तू कुछ काय करायचं मग आपण याच्यावर, बाकीच्या गोष्टी कमी सीएनजीला जास्त थांबायला लागतं, सीएनजी भरत बसा म्हणून। मेन मुद्द्याचा विषय बोल, काय करायचं मग आपण सीएनजीला असं सीएनजी ला रांगेत थांबायचं, डिपेंडर येणार आहे ती, आधी डिपेंडर घ्यायची, कुछ भी डिझेल डिपेंडर आहे, नाही डिपेंडरच घ्यायची, बरं डिपेंडर घ्यायची बस काय, डिपेंडर घ्यायचं म्हणजे सीएनजी बनवून घेतो, गर्दी तर काही लय नाही आहे तिथून पुढे। आता तुळजापूर आय थिंक 15-20 मिनिटामध्ये पोहोचल, करा कोणी तिथं भेटूया, चला सीएनजी टाकून घेतो, उतरले आम्हाला काय वकील साहेबाला घेऊन ब्लॉक मध्ये 1 मिनिट। वकील साहेब काय करा, हे आपले वकील साहेब आहेत, यांच्याकडे काय आपल्या गाडीची कागदपत्र कुठली मर्डरची केस असली तर सांगा, आहेत लाडाला एक नंबर काय आहे की नवर तर बोलला चला पुढे भेटू, हे बघ तुझे आमचे चालत राहणार। विषय असा है, 2-3 दिन की वजह से प्रेशर बहुत बिल्ड हुआ है मेरा, पैसे निकालने का चलन है, तो शीशे करने जाना पड़ेगा मेरे को, कंफर्टेबल नहीं लग रहा। जैसे गाड़ी उछल रही नीचे ऊपर हो रही है, इसमें मेरा जो फ्लो है ना ऐसे नीचे आ रहा है, तो उसको वजह से जाना पड़ेगा, थोड़ा शीशे करके आता हूँ तभी कंफर्टेबल लगेगा। अरे पहले तो मैं आ नहीं रहा, नहीं जा रहा हूँ मैं, आता हूँ हगने, ऐसे शीशे बोलने का हगना अच्छा नहीं लगता है, कैसा लगता है वो, पागल कैसे उठो बताइए, संडास करने के लिए जाना है। चलो आते थोड़ी देर, शीशे करके आता हूँ मैं। शीशे हो गए, 2 मिनट का काम था, पानी था खाली फुर्र करके आ गए। नाइस। हो गया अभी जा
है की सीधा तुळजापूर टेम्पल में चलो मिलते हैं उधर. गाडी अशा तऱ्हेने आम्ही पार्किंग केलेली आहे. मंदिराच्या दिशेनं चाललोय. मला समोरच मंदिर आहे. आज पौर्णिमेमुळे तरी भरपूर गर्दी. पुढं जाऊन आता दर्शनाला किती वेळ लागते माहीत नाही. पुढं जाऊन बघतो लागते काय वेळ लागते ते आपण मस्त समोरच मंदिर तुम्हाला दाखवतो. हे बघा मंदिराचं हे दरवाजा मेन दरवाजा. आपण दर्शन घेतो आतमधला पण थोडंसं दाखवतो. भेटूया थोड्या वेळात. आवाज थोडा कमी येत असेल. भेटूया थोड्या मंदिराच्या गाभाऱ्यात आलं जातं. खूप गर्दी खूप पौर्णिमा गर्दी होऊन घ्या पूर्ण ही गर्दी. आता किती वेळ लागते दर्शनाला किती वेळ लागते काय माहीत नाही. दर्शन किंवा पाहिलं दर्शन बघा काय होतं. मोबाईल आतमध्ये आला नाही तर एवढं दाखवतो. भेटूया लाईनीमध्ये उभारलो पूर्ण हॉल एवढं एकदम लाईन आहे. एवढं हे गच्च भरल्यानंतरच सुटते त्याशिवाय सोडत नाही आतमध्ये. म्हणजे आमचे 2-3 तास इथं आरामात गेले. 2-3 तास इथं थांबायचं बाकी काय काम 2-3 तासाचं वेट करायचं दर्शनसाठी. जोपर्यंत मंदिरापाशी गेलो आतमध्ये आलो नाही इथंच काढलं थोडं दर्शन पुष्कळ दाखवतो मला 2 मिनिटं फक्त दाखवतो. पुष्कळमध्ये मस्त मग दाखवतो ते ॲक्च्युली असं करतो त्याला आपला आयकॉनिक आहे ना तुमचा ती दाखवतो. पुष्पराज हा कसा आहे सस्ता आमचे पुष्पराज काय चालू येडे झाले फोटो. आमचा पुष्पराज चांगण्याचा पुष्पराज बाद झालं. हा किती अजून दर्शन पूर्ण झालं. आता चाललोय कंटाळून गाडी कर. आता पुढं अक्कलकोट लोकेशन आणि परत ना मित्राच्या लग्नाची शॉपिंग. तर ब्लॉग मोठे व्हायचे चान्सेस आहेत. तर जर का ब्लॉग मोठा झाला तर पार्ट 2 मध्ये येईल. अरे जर का तर आणि जर का एकच झाला तर एकत्र. जर का मोठा ब्लॉग नाही झाला तर इथं तुला म्हणजे एका ह्याच्यातच पूर्ण होईल. आणि जर का मोठा ब्लॉग झाला तर हा पार्ट 1 असेल. ह्याचा पुढचा पार्ट 2 असेल. तर पूर्ण व्हिडिओ बघितला असेल लाईक शेअर सबस्क्राईब आणि नक्की करा. चॅनलला आपल्या भावाला सपोर्ट करा. एवढं करा फक्त. मला काहीच वाटत नाही. म्हणजे एवढे चाळे बघून लोक मला लाईक आणि सबस्क्राईब करणे मला नाही चांगलंच आहे माझ्यासाठी. तर भेटूया दुसऱ्या पार्ट मध्ये. जर का मोठा ब्लॉग नाही झाला तर ह्याच्या पुढे कंटिन्यू करणार मी. तर एवढं लक्षात ठेवा. चलो भेटूया पुढं नाश्ता सेंटरला भेटूया. हे असले हेडे चाळे करते दहा विषयात जाणार आहे. 2 लेकर तरी असं करते काय बोलायचं. चला भेटूया पुढे. मंदिराजवळ आलेलो पार्किंग गाडी करून गर्दी दिसायला लागली बाबा. इथून एंट्री झालं मंदिर. आता आतमध्ये गेल्यानंतर मोबाईल तर अलाउड नाही आतमध्ये. रांगामध्ये आलेलो आहे. आलं तसं आपण मस्तपैकी महाराजांच्या गाभाऱ्यात मस्तपैकी आले इथं. आता तिथं आतमध्ये तर अलाउड नाही. आतमध्ये काय अलाउड करू शकतो नाही. जेवढं उशीर येईल ना तेवढं दर्शन एकदम ओके झालं. 10 मिनिटात पण नाही अवघ्या 5 ते 10 मिनिटात दर्शन झालं. आता पार्किंगकडे चाललं. इथून जायचं जेवण करायचं. एका मित्राला सोलापूरमध्ये सोडायचं मग पंढरपूरला जायचं. एवढं इथं खूप कालवा असल्यामुळे मला व्हॉइस ओव्हर करायला लागतो आहे. जसे की आपण अगोदरच्या व्हिडिओत बघितले की टेम्पल आहे तिथे महाराज बसत होते वृक्षाखाली. आणि जिथं आता आपण आलेलो आहे ते आहे महाराजांचा समाधी मठ जिथे त्यांनी समाधी घेतलेली आणि त्यांचे पायातले पादुकासुद्धा इथंच आहेत. आणि पुढे आपण शॉपिंगला जाणार होतो पण थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळे आम्ही कॅन्सल केलेलं होतं. सो हा व्हिडिओ आपला इथंच एंड होत आहे. सो प्लीज गाईज जर ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडला असेल तो लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमच्या भावाला खूप सारं प्रेम द्या. लव यू.